नमस्कार मंडळी, रामेश्वरी येरमी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आचारसंहितेमुळे जिल्ह्यातील कंत्राटी शिक्षक भरतीची प्रक्रिया थांबविण्यात आली होती, परंतु आता मात्र शिक्षण विभागातर्फे ही प्रक्रिया राबविली जात आहे। तर बघा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 10 व 10 पेक्षा कमी पटाच्या शाळेत कंत्राटी शिक्षक भरती करण्यासंदर्भात आणखी एका जिल्ह्याचं परिपत्रक निघालेलं आहे। तर कोणत्या जिल्ह्याच्या कंत्राटी शिक्षक पदाची ही भरती होणार आहे आणि अर्ज करण्याची मुदत काय असणार आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत। तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर व कमेंट करायला विसरू नका। बाजूचे बेल आयकॉन बटन प्रेस करा, म्हणजेच माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स आपणाला मिळतील। तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर जिल्ह्याचं हे परिपत्रक आहे। दिनांक 5 डिसेंबर 2024 रोजी हे परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे। प्रति गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती सर्व। विषय तोच आहे, 10 व 10 पेक्षा कमी पटाच्या शाळांमध्ये DED BEd अर्हताधारक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्याबाबत। दिनांक 23 सप्टेंबर 2024 आणि 7/10/2024 या दोन्ही पत्राचा संदर्भ देण्यात आलेला आहे। ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेची पटसंख्या ही 10 किंवा 10 पेक्षा कमी आहे अशा शाळांमध्ये 2 शिक्षकांपैकी एका शिक्षकाला बाजूच्या शाळेत पाठवणार आहेत आणि त्या ठिकाणी कंत्राटी शिक्षकाची नियुक्ती केल्या जाणार आहे। DED BEd अर्हताधारक बेरोजगाराला कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यासाठी संबंधित शाळेच्या ग्रामपंचायत हद्दीतील स्थानिक रहिवासी असलेल्या पात्र व इच्छुक उमेदवारांकडून दिनांक 13/12/2024 रोजीपर्यंत आवेदनपत्र मागवून घ्यायचे आहे। याकरिता आपले कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर संबंधित शाळा व ग्रामपंचायत स्तरावर व्यापक स्वरूपात प्रसिद्धी द्यावी असं म्हणण्यात आलेलं आहे। हद्दीतील रहिवासी असलेल्या उमेदवारांचे एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास DED 1ली ते 5वीसाठी व BEd 6वी ते 8वीसाठी या अर्हतेमध्ये अधिक गुण असणाऱ्या उमेदवाराचा विचार करण्यात येणार आहे। सदर अर्हतेत समान गुण असल्यास अधिक शैक्षणिक व्यावसायिक अर्हताधारक उमेदवारास प्राधान्य देण्यात यावे असं म्हटलेलं आहे। अधिकच्या अर्हता समान असल्यास वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात यावे। 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या संबंधित शाळेच्या ग्रामपंचायत हद्दीतील स्थानिक रहिवासी असलेल्या उमेदवाराचे अर्ज प्राप्त न झाल्यास तालुका स्तरावर अर्ज करणाऱ्या उमेदवारांचा विचार करण्यात यावा असं म्हणण्यात आलेलं आहे। संदर्भ क्रमांक 1 व 2 अन्वये दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्राप्त झालेल्या अर्जाची आपल्या स्तरावर छाननी करावी व छाननी केलेल्या अर्जाची वर नमूद केलेल्या कार्यपद्धतीनुसार क्रमवारी निश्चित करून संबंधित उमेदवाराचे आवेदनपत्र नेमणुकीकरिता आपले स्वयंस्पष्ट अभिप्रायासह दिनांक 18/12/2024 रोजीपर्यंत कार्यालयास सादर करण्यात यावे असं म्हटलेलं आहे। जिल्हा परिषद स्तरावर परस्पररित्या प्राप्त झालेल्या अर्जाचा कोणताही विचार करण्यात येणार नाही असं सुद्धा म्हटलेलं आहे। पुढील सर्व माहिती आपण वाचून घेऊ शकता किंवा त्याचा स्क्रीनशॉटसुद्धा आपण घेऊ शकता। संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे, ती व्यवस्थित बघून घ्या, वाचून घ्या। त्याचप्रमाणे आवश्यकता पडल्यास त्याचा स्क्रीनशॉटसुद्धा आपण घेऊ शकता। सर्व फॉर्म व्यवस्थितपणे समजून घ्या। या ठिकाणी अर्जाचा नमुना देण्यात आलेला आहे। एका बाजूला माहितीचा तपशील आहे, यामध्ये उमेदवाराचे संपूर्ण नाव भरून घ्यायचे आहे आणि पत्रव्यवहाराचा संपूर्ण पत्ता पिनकोडसह टाकून घ्यायचा आहे। बाजूला उमेदवाराचा पासपोर्ट साईज फोटो लावून घ्यायचा आहे। त्या ठिकाणी संपर्क क्रमांक, ईमेल ID, जन्मतारीख सर्व भरून घ्यायचं आहे। शैक्षणिक पात्रता व मिळालेले गुण भरून घ्यायचे आहेत।
व्यावसायिक पात्रता काय आहे ते सुद्धा आणि मिळालेले गुण ते सारं या ठिकाणी भरून घ्यायचं आहे. शिक्षक पात्रता परीक्षा महा-TET पेपर 1, 2 गुणपत्र प्रमाणपत्र आहे किंवा नाही असल्यास नमूद करावे असं दिलेलं आहे. त्या ठिकाणी आहे किंवा नाही, पेपर 1 पेपर 2 सण हे सारं आपल्याला या ठिकाणी भरून घ्यायचं आहे. MSc-IT प्रमाणपत्र आहे की नाही असल्यास उत्तीर्ण दिनांक या ठिकाणी नमूद करावयाचा आहे. माहितीचा तपशील भरून घ्यायचा आहे. त्यामध्ये रहिवासी दाखला आहे की नाही, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आहे की नाही, उमेदवाराचा शाळा सोडल्याचा दाखला आहे की नाही, उमेदवाराचे ओळखपत्र आहे की नाही, बँक असल्यास तपशील बँकेचे नाव हे सारं या ठिकाणी भरून घ्यायचं आहे. शाखेचे नाव, खाते क्रमांक, IFSC कोड हे सारं या ठिकाणी भरून घ्यायचं आहे. विहित नमुन्यातील हमीपत्र आहे की नाही हे सुद्धा भरून घ्यायचं आहे. हे प्रतिज्ञापत्र पूर्ण झाल्यानंतर दिनांक, ठिकाण त्याचप्रमाणे खाली स्वाक्षरीसुद्धा करायची आहे आणि त्याखाली गट शिक्षणाधिकारी यांचा स्वयं स्पष्ट असा अभिप्रायसुद्धा या फॉर्मवर नमूद होणार आहे. हमीपत्राचा नमुना देण्यात आलेला आहे. व्हिडिओ आधीच लांब झालेला आहे. आपण सर्व माहिती वाचून त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह.